Hello, good morning to all and welcome back to the session Mutual Fund Management. In this mutual fund lecture, today we will learn the concept of mutual fund and specific stated objective of mutual fund and what are the investment options available to all of us and which of the option we should use on the basis of return, volatility, safety, and liquidity. There are many categories of investment avenue discussed here in investment option. Recap of concept of mutual fund. Mutual fund in simple term is a money managing institution that pool the money received from general public having limited financial means but similar financial goals. लक्षात घ्या, म्युच्युअल फंड हे मनी मॅनेजिंग इन्स्टिट्यूशन आहे दॅट पूल्स जे गोळा करतं मनी रिसिव्ड फ्रॉम जनरल पब्लिक, सामान्य लोकांकडनं पैसे गोळा करतं हॅव्हिंग लिमिटेड फायनान्शियल मीन्स, म्हणजे ज्यांच्याकडे फायनान्शियल आर्थिक स्त्रोत जे आहेत ते लिमिटेड आहेत पण सिमिलर फायनान्शियल गोल्स, त्यांचे फायनान्शियल गोल्स सेम आहेत. The money collected from public is then invested in capital market instrument. लोकांकडनं जमा केलेले हे पैसे कॅपिटल मार्केट इन्स्ट्रुमेंट मध्ये म्हणजे शेअर्स मध्ये गुंतवले जातात, बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स यामध्ये, लाईक शेअर्स, डिबेंचर्स अँड अदर सिक्युरिटीज अंडर सेव्हरल म्युच्युअल फंड स्कीम. इट इज established in the form of trust and managed by asset management company. म्युच्युअल फंड हे ट्रस्टच्या स्वरूपात स्थापन केलं जातं आणि त्यातल्या फंडचं मॅनेजमेंट हे ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या करतात. बाईंग अ म्युच्युअल फंड इज लाईक बाईंग अ स्मॉल स्लाइस ऑफ बिग पिझ्झा. मोठ्या पिझ्झाचा एक छोटासा भाग खरेदी करणं हे आपण म्युच्युअल फंडच्या बाबतीत उदाहरण देऊ शकतो. म्हणजे शेअर्स खरेदी करायचे असतील, शेअर्सच्या किमती महाग असतात, मग अशा वेळेला त्या प्रॉफिट मेकिंग ज्या आहेत किंवा कॅपिटल क्रिएशन करणाऱ्या ज्या आहेत, ॲसेट ॲप्रिसिएशन करणाऱ्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैसे गुंतवू शकतो. द ओनर ऑफ द म्युच्युअल फंड unit gets a proportional share of funds gain, losses, income and expenses. लक्षात ठेवा, जो म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवतो he is called as unit holder and he get the share of funds gain, losses, income and expenses. म्हणजे फायदा जो झालेला असे प्रपोर्शनेट फायदा, जेवढे युनिट आहेत तेवढ्या प्रमाणात त्याला फायदा मिळतो. Thus, mutual fund, many investors with common financial objective pool their money. The investors on proportionate basis get mutual fund unit for the sum contributed to the pool. लक्षात घ्या, त्यांना प्रपोर्शनेट बेसिसवर युनिट मिळतात. युनिट हे पॉइंट मध्ये पण असतात, होल नंबर नसतो. शेअर्स होल नंबर मध्ये असतात. तुम्हाला 1 पॉइंट अमुक अमुक शेअर मिळाला असं नाही, शेअर 1 मिळेल किंवा 100 मिळतील, काय असतील ते होल नंबर, पण युनिट पॉइंट मध्ये असतात. मनी कलेक्टेड फ्रॉम इन्व्हेस्टर्स इज इन्व्हेस्टेड इनटू शेअर्स, डिबेंचर्स अँड अदर सिक्युरिटीज बाय द फंड मॅनेजर. Fund manager realize the gains and losses and collect the dividend and interest income. हे फंड मॅनेजर काय करतात, त्या फंड मॅनेजर्सना गेन किंवा लॉसेस जे आहेत तर ते समजून घेतात आणि कोणत्या कंपनी गेन करेल, कोणती कंपनी लॉस करेल याचा अभ्यास ते करतात अँड कलेक्ट डिव्हिडंड अँड इंटरेस्ट इन्कम गोळा करतात आणि ते युनिट होल्डरना वाटतात. Any capital gains or losses from such investment
are passed on to the investors in proportion to the number of units held by them. लक्षात ठेवा, कोणतेही कॅपिटल गेन किंवा लॉसेस जे असेल ते युनिट होल्डरकडे, इन्व्हेस्टरकडे पास ऑन केलं जातं इन प्रपोर्शन टू नंबर ऑफ युनिट्स हेल्ड बाय देम. किती युनिट्स त्यांच्याकडे आहेत त्या प्रपोर्शन मध्ये ते दिलं जातं. द मॅनेजमेंट ऑफ ऑल ॲसेट्स ऑफ म्युच्युअल फंड इज एंट्रस्टेड विथ इट्स ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडचं मॅनेजमेंट हे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे दिलं जातं. एव्हरी म्युच्युअल फंड इज मॅनेज बाय प्रोफेशनल्स. प्रोफेशनल्स असतात ते म्युच्युअल फंडचं मॅनेजमेंट करतात. फंड मॅनेजर अँड इज रिक्वायर्ड टू हॅव इंडिपेंडंट बोर्ड ऑफ ट्रस्टीज. इट विल ऑल्सो हॅव सेबी रजिस्टर्ड कस्टोडियन. लक्षात घ्या, फंड मॅनेजर्स असतात, त्याचबरोबर स्वतंत्र असं बोर्ड ऑफ ट्रस्टी पण असतं आणि त्याचबरोबर सेबी रजिस्टर कस्टोडियन सुद्धा याला असतो टू कॅरी आउट ऑल कस्टोडियल सर्व्हिसेस फॉर स्कीम ऑफ द फंड. कस्टोडियल सर्व्हिस कॅरी आउट करण्यासाठी कस्टोडियन असतो. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया is the first mutual fund set up under separate act UTI Act in 1963. 1963 मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया हा कायदा पार्लमेंटमध्ये पास केला गेला आणि पहिला म्युच्युअल फंड भारतात अस्तित्वात आला. अँड स्टार्टेड इट्स ऑपरेशन फ्रॉम 1964. 63 मध्ये कायदा आला, 64 मध्ये ऑपरेशन म्हणजे कामाला सुरुवात झाली विथ द इश्यू ऑफ युनिट अंडर द स्कीम US 64. आणि पहिली स्कीम होती UTI ची US 64. Now we will see specific stated objectives of mutual fund. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड आणि म्हणजे कोणते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट का करता. तुम्हाला व्याज भरपूर हवंय, कॅपिटल ॲप्रिसिएशन हवंय की काय हवंय, किंवा बॅलन्स रिस्क जास्त घ्यायला तयार आहात, फायदा जास्त हवाय, किंवा रिस्क कमी हवी, फायदा कमी असला तरी चालेल, किंवा बॅलन्स. हे जे काही इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यानुसार वेअर टू इन्व्हेस्ट, आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करायची हे पुढील टेबलवरना पाहणार आहोत. Suppose customer wants growth in its investment or he wants to invest in such fund which will grow rapidly, then he has to make investment in only stock, that is equity shares. म्हणजे ज्याला कॅपिटल ॲप्रिसिएशन हवंय त्या ग्राहकाने इक्विटी शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी. नेक्स्ट आहे डेटर, म्हणजे ज्याला फिक्स इन्कम हवंय, दर महिन्याला मला किंवा दर वर्षाला काही 3 महिन्यांनी मला फिक्स इन्कम हवंय, तर त्यांनी डेप्ट मध्ये गुंतवणूक करावी. ओनली फिक्स इन्कम सिक्युरिटीज आणि डेप्ट फिक्स, कारण जे डिबेंचर्स असतात, बॉन्ड्स असतात ते अमुक % असं सिक्युरिटी असतात. थर्ड, मनी मार्केट इन्क्लुडिंग गिल्ट, म्हणजे ज्यांना हाय रिटर्न्स हवेत अशा लोकांनी इन शॉर्ट टर्म मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, त्याला गिल्ट असं म्हणतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. अँड बॅलन्स म्हणजे जास्त रिस्क नको, जास्त फायदा नसला तरी चालेल पण तोटा नको, तर बॅलन्स पार्टली इन स्टॉक, पार्टली इन फिक्स इन्कम सिक्युरिटीज इन ऑर्डर टू मेंटेन बॅलन्स इन रिटर्न अँड रिस्क. लक्षात घ्या, रिस्क आणि रिटर्न मध्ये बॅलन्स मेंटेन करण्यासाठी पार्टली स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करावीची असते आणि पार्टली इन फिक्स इन्कम सिक्युरिटीज. इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणजे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन कोणते, जसं की मगाशी आपण बघितलं की कॅपिटल ॲप्रिसिएशन हवं असेल, ग्रोथ हवी असेल, इक्विटी
फिक्स इन्कम हवं असेल तर डेप्ट. त्याच्यानंतर मनी मार्केट हे जे आहे ते मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट मध्ये किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये पैसे गुंतवले जातात. आणि बॅलन्स म्हणजे बॅलन्स ऑफ रिस्क अँड रिटर्न. तर हे जे काही 4 ऑप्शन्स आहेत तर त्या 4 ऑप्शन्स पैकी आपण पाहणार आहोत इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स. जसं की फर्स्ट कॅटेगरी हिअर इक्विटी. इफ यू आर गोइंग टू invest in equity, you will get high return, but there is low safety. Volatility of return is also high and liquidity is also high. म्हणजे तुम्ही शेअर्स मध्ये गुंतवणूक केलीत, इक्विटी शेअर्स मध्ये गुंतवणूक केली, तुम्हाला रिटर्न्स हाय मिळतील, सेफ्टी कमी आहे, अस्थिर म्हणजे रिटर्न्स असतील किंवा कॅपिटल ॲप्रिसिएशन हे अस्थिर आहे आणि लिक्विडिटी पण याला हाय आहे. The next category, bonds. Here in bonds, return will be moderate. Safety high, volatility moderate and liquidity moderate. लक्षात घ्या, बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला मध्यम स्वरूपाचे रिटर्न्स मिळतील. हाय नाही मिळणार, खूप लो नाही मिळणार, एक ठरलेला दर. सुरक्षा सेफ्टी आहे, कारण जेव्हा वाइंडिंग अप केलं जातं तर त्यावेळेला बॉन्ड्सचे पैसे आधी दिले जातात, मग इक्विटी शेअर होल्डर्सचे दिले जातात. त्यामुळे आणि दुसरं म्हणजे सेफ्टी सुरक्षा आहे. वोलॅटिलिटी म्हणजे रिटर्न डिव्हिडंड रेट मध्ये होणारा चढ उतार, तर ती मॉडरेट, कारण फिक्स रेट ठरलेला असतो, खूप काही जास्त चढ उतार होत नाही. लिक्विडिटी सुद्धा मॉडरेट आहे, म्हणजे हे लगेच पैशात रूपांतर होतं वगैरे असं नाही, त्याची लिक्विडिटी थोडी कमी आहे. नेक्स्ट आहे कॉर्पोरेट डिबेंचर्स. म्हणजे कॉर्पोरेट जे आहेत त्यांनी इश्यू केलेले डिबेंचर्स, त्यांचं रिटर्न ऑन कॉर्पोरेट डिबेंचर इज मॉडरेट. सेफ्टी इज ऑल्सो मॉडरेट. Volatility is also moderate and liquidity low. कॉर्पोरेट डिबेंचर जे आहेत त्याची लिक्विडिटी लो आहे आणि रिटर्न, सेफ्टी, वोलॅटिलिटी ह्या सगळ्या मॉडरेट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इन्व्हेस्टमेंट ऑप्शन पाहत होतो आणि त्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये कोणत्या कॅटेगरीत इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर रिटर्न हाय आहेत, लो आहेत की मॉडरेट आहेत, सेफ्टी किती आहे, वोलॅटिलिटी किती आहे म्हणजे डिव्हिडंड रेटची अस्थिरता, आणि लिक्विडिटी किती आहे याचा अभ्यास करत होतो. या स्लाइड मध्ये आणखी काही अशाच कॅटेगरी पाहणार आहोत. द फर्स्ट कॅटेगरी हिअर इज कंपनी FD. On company FD, the return is moderate, low safety, high volatility. It means the rate of dividend is highly volatile and liquidity is also high. Bank deposit. We are all familiar with bank deposit. Return on bank deposit are very low, whereas safety of bank deposit is very high. Volatility of changes in rate of return is low and liquidity is high. PPF. You all know PPF, it means Public Provident Fund. In Public Provident Fund, returns are moderate, safety is high, volatility is low, whereas liquidity is moderate. We all know life insurance. In life insurance, returns are very low. Safety is high, volatility is low, and liquidity is also low. Gold. Gold returns are moderate. Safety is high. Volatility is also moderate and liquidity is also moderate. Real estate. Real estate म्हणजे लँड, बिल्डिंग, प्रॉपर्टी, बंगला. तर in real estate, returns are high. Safety is moderate. Volatility means return rate of dividend is high. Volatility is also high.
इथे रेट ऑफ रिअल इस्टेटमध्ये रेट ऑफ डिव्हिडंड तुम्हाला नाही मिळणार, पण इथे व्होलॅटिलिटी म्हणजे एखाद्या जागांचे भाव अचानक वाढतात किंवा एखाद्या जागांचे भाव अचानक कमी होतात. सपोज एखादा नवीन ब्रिज झाला किंवा नवीन रस्ता त्या जागेतनं गेला की त्या जागेचे दर वाढतात. पण समजा एखाद्या जागेतनं रस्ता जातोय आणि दुसरा कुठचा तरी शॉर्टकट झाला आणि त्याचा उपयोग दुसऱ्या शॉर्टकटला सगळी वर्दळ जर सगळी वाहनं त्या दुसऱ्या शॉर्टकटने जायला लागली तर त्या जमिनीचे रेट खाली येतात. त्यामुळे व्होलॅटिलिटी इन रिअल इस्टेट इज हाय. गोल्डच्या बाबतीत सुद्धा तसं सांगता येईल की गोल्ड मध्ये म्हणजे रिटर्न ची व्होलॅटिलिटी जी आहे ती मॉडरेट आहे. पेपर गोल्ड असेल तर तुम्हाला डिव्हिडंड वगैरे मिळतो, पण रिअल गोल्ड मध्ये डिव्हिडंड नाही. त्यामुळे तिथे व्होलॅटिलिटी अस्थिरता मॉडरेट आहे, मध्यम आहे. बट इन रिअल इस्टेट लिक्विडिटी इज व्हेरी लो. गोल्ड मध्ये मॉडरेट आहे, सोनं तुम्ही विकू शकता, पण रिअल इस्टेट मध्ये तुमची जमीन विकत घेणारा कोणीतरी माणूस शोधणं थोडं म्हणजे शोधावा लागतो, त्याला वेळ लागतो. त्यामुळे लिक्विडिटी इज व्हेरी लो. म्युच्युअल फंड, if you are going to invest in mutual fund, you will get high return. Safety in mutual fund is also high. Volatility is moderate and liquidity is also high. Thank you to all for attending this lecture and happy learning.